आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, शब्दांच्या आणि जातींच्या भिंती तोडून जेव्हा आपण एक होतो तेव्हा आपण शासनकर्ती जमात बनू शकतो, हा बाबासाहेबांच्या विचाराचा गाभा होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा विषमतेच्या विरोधात आणि जाती अंताच्या लढ्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली ना, तेव्हा त्यांचा उद्देश केवळ एका विशिष्ट जातीचा विकास नव्हता। या देशातल्या शोषित, वंचित आणि हजारो वर्ष परिघाच्या बाहेर फेकलेल्या सर्व घटकांना अनुसूचित जाती या एका छत्राखाली त्यांनी आणण्याचं काम केलं। त्यांना एक राजकीय, सामाजिक आणि घटनात्मक ओळख देणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता। तो साध्यही झाला। आंबेडकरी एकेची वज्रमुठ, एक राजकीय ताकद, याच एकजुटीच्या जोरावर आंबेडकरी समाजाने देशाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं। पण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून एका नवा वाद पेटला आणि या ऐतिहासिक एकजुटीच्या वज्रमुठीला तडे जाण्याची भीती आज निर्माण झाली। एकाच छत्राखाली असलेल्या भावाभावांमध्ये अधिक वंचित आणि कमी वंचित अशी भिंत उभी राहताना दिसतेय, जे चळवळीची ताकद कमी करणारी ठरतीये का, हा सवाल आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात सुद्धा एक नवं वैचारिक आणि राजकीय वादळ घोंगावू लागले। सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालानंतर या विषयानं जे गंभीर वळण घेतलेलं आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळ आणि दलित समाजमन अक्षरशः ढवळून निघाले। समर्थक आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत, पण या वादातून उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया तितक्या चिंताजनक आहेत। एकमेकांच्या आदर्शांवर टीका केली जाते, एकमेकांच्या झेंड्यांबद्दल बोललं जात आहे। ज्या एका झेंड्याखालचा समाज आज अनेक झेंडे खांद्यावर घेऊन फिरू लागलाय। या पार्श्वभूमीवर एक अत्यंत संवेदनशील पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण मांडतो या महाराष्ट्राच्या समोर। उपवर्गीकरणाच्या वादामुळे आंबेडकरी जनतेच्या ऐतिहासिक एकजुटीला तडा जातोय का? हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच तो आंबेडकरी जनतेच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला आहे। उपवर्गीकरण हिताचं की नुकसानकारक याचं उत्तर भविष्यातल्या अंमलबजावणीवरती अवलंबून असेल, पण सध्या समाजात निर्माण होणारे तेढ नक्की नुकसानकारक आहे आणि ते सगळ्यांसाठी आहे, यात दुमत नाही। पण जेव्हा जेव्हा शोषित समाज आपापसात लढला तेव्हा तेव्हा त्यांचं नुकसान झालं, हा इतिहास आहे। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून जर समाजात अंतर्गत कटुता निर्माण झाली तर ती बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या प्रबुद्ध आणि एकसंध समाजाच्या स्वप्नाला नक्की नख लावणारी ठरेल, यात कुठली शंका नाही। आणि या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आज अशा मान्यवर पाहुण्यांना आज बडे मुद्देमध्ये आपण बोलवलंय, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की बडे मुद्देचा हा सन्मान आहे। ज्यांनी उभं आयुष्य या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीसाठी अर्पण केलं, इथल्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांना एकत्र आणणं, शोषितांना, पीडितांना आवाज देणं, त्यांच्यासाठी उभं राहणं, खस्ता खाणं ज्यांनी केलं, ती सगळी मान्यवर मंडळी आज या चर्चेमध्ये आहे। या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी लेखक उपराकार लक्ष्मण माने सर आहेत। सर, खूप स्वागत आहे तुमचं बडे मुद्देमध्ये। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आणखीन एक मान्यवर पाहुणे आहेत, ज्यांना आपण सध्या वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करताना पाहिलो, पण गेली अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीचा चेहरा बनलेले कवी नितीन चंदनशिवे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत। सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। तुमची सुद्धा मांडणी आज या विषयावरची आम्हाला ऐकायची आहे। त्याचबरोबर आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे समन्वयक डॉक्टर BS वाघमारे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। वाघमारे सरांबद्दल एक सांगायला हवं की वाघमारे सरांनी या विषयाचा सखोल अभ्यास तर केलेला आहेच, पण देशातलं अतिशय नामांकित असं विद्यापीठ JNU विद्यापीठाचे ते माजी विभाग प्रमुख सुद्धा राहिलेले आहेत। डॉक्टर
BS वाघमारे सर, तुमचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. खरं तर आपल्याला चर्चेला आज खूप चांगला वेळ मिळणार आहे ही सगळी मांडणी करण्यासाठी, आणि आपण आलात त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काल या मुद्द्याची वेगवेगळ्या पक्षांच्या वतीनं मांडणी करण्यात आली, त्याच्याबद्दल बोललं गेलं, आपापल्या भूमिका मांडल्या गेल्या. आज सुद्धा मला सुरुवातीला तुमच्या या विषयाच्या संदर्भातल्या भूमिका समजून घ्यायच्यात. सुरुवातीला माने सर तुमच्याकडे येतोय. जेव्हा आज उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका ठामपणे मांडल्या जात आहेत, अशा वेळी उपवर्गीकरणाचा हा जो मुद्दा आहे तो एक वर्ग म्हणतोय की तो आमच्या हिताचा आहे, दुसरा वर्ग म्हणतोय आपलं नुकसान करणार आहे. तुम्ही या विषयाकडे कसं पाहता? उपवर्गीकरण खरंच हिताचं की नुकसानकारक? सर्व उपस्थित प्रेक्षकांना प्रेम जय भीम. जय भीम. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. ते महाराष्ट्राला माझं सगळं आयुष्य माहीत असल्यामुळे माहीत आहे. मी आंबेडकरवादी आहे आणि त्याच्यामुळं भावाभावात असली काय भांडणं वगैरे व्हावीत अशी माझी मनापासूनची इच्छा नाही. वाद काही असतील तर ते एकत्र बसून सोडवले पाहिजेत. हो. पण त्यासाठी आपसामध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांनी भांडण करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. दुसरी गोष्ट, आपले जे शत्रू आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्यामध्ये पाटापूट व्हावी, आंबेडकरी जनता सतत विखुरलेली राहावी, म्हणजे ते सत्तेच्या जवळपास कुठे येणार नाही, ते सतत ते गुडघ्याच्या खाली राहतील, याची व्यवस्था जर करायची असेल तर साधी गोष्ट आहे की यांच्यात भांडणं लावून टाका. तेव्हा या सगळ्या गरीब माणसांच्या मध्ये भांडणं लावण्यामुळे, त्यांचे मन दुखवल्यामुळे ते एकत्र राहणार नाहीत. आणि ते जर एकत्र राहिले नाहीत तर प्रस्थापितांना हवा आहे. त्या प्रस्थापित व्यवस्थेला जे पाहिजे तेच आपण करत नाही ना, हे आमच्या दोन्ही मोठ्या बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे. मी लहान आहे, पण लहान समाजातला आहे म्हणूनच मला बोलायचा जास्त अधिकार आहे. मी उलट या दोघांना असं विचारतो की जे लोक निम्म्या राज्यात एसटीत आहेत, म्हणजे माझा समाज, मी पूर्वीचा कैकाडी, आता बहुत आहे, पूर्वीचा कैकाडी समाज तो विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये विमुक्त जमातीमध्ये आहे. या प्रश्नाच्यासाठी या दोघांनी काय केलं? आम्हाला काय मिळालं सांगा? अरे तुम्हाला थोडं थोडं काही मिळालं ना यार. सत्तेमध्ये तुम्ही बसतात, कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळालेलं आहे, तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, तुमचे मंत्री आहेत, दोरी शिमगा करताय दोघे. आमच्या वाट्याला काहीच नाही ना. आम्ही ग्रामपंचायत टू पार्लमेंट, आम्हाला प्रतिनिधित्वच नाही. आम्ही अजूनही नागरिकच झालो नाही. आमच्या एकच जात एका राज्यामध्ये, विद इन द स्टेट, अर्ध्या राज्यामध्ये शेड्यूल कास्ट, अर्ध्या राज्यामध्ये आम्ही विजेते. आमची एक, म्हणजे माझे काका विदर्भात राहतात, वाशिमला, वाशिम माझं गाव, तर तिथे आम्ही शेड्यूल कास्ट. आणि साताऱ्यात आता मी राहतो तर इथे विमुक्त भटक्या जमाती. काय हो, याच्यासाठी तुम्ही काय केलं? कुणी कधी तुम्हाला असं वाटलं या प्रश्नात लक्ष घालावं? हा बाबासाहेबांचा समाज आहे, हा आंबेडकरी समाज आहे असं तुम्हाला वाटलं का कधी? तुम्ही दोघे खाणारेच आहात, दोघांना भरपूर मिळालेलं आहे माझ्या हिशोबानं, आणि तरी सुद्धा तुम्हीच भांडताय. अरे आमच्यासाठी भांडा ना, आम्हाला काहीतरी शेवटच्या माणसाला मिळावं याच्यासाठी नाही आहे तुमची भांडणं. तुमची भांडणं ही त्याला मिळालं का मला मिळालं? अरे हो, तुम्हाला दोघांनाही मिळालं ना. त्यातल्या कुणाला जास्त मिळालं आणि कमी मिळालं असा माझ्या पुढे प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी ह्याच्याबद्दल का तक्रार करत नाही, मातंग समाजाबद्दल मी तक्रार का करत नाही? पण माने सर, मी थेट विचारतोय, तुम्ही असं म्हणताय की 59 जातींपैकी अशा अनेक जाती आहेत ज्या प्रामुख्यानं खूप छोट्या जाती आहेत आणि त्यांच्यापर्यंत तर काही पोहोचलंच नाही. हे तुमचं गाऱ्हाणं अगदी खरं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण
त्याच्यासाठी वर्गीकरण केलं, उपवर्गीकरण केलं तर आपल्याला न्याय मिळू शकतो, आपल्या ताटात सुद्धा काहीतरी पडू शकेल. ही जी मांडणी केली जातीये, या मांडणीमध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का? खरंच उपवर्गीकरण नाही या मी सगळ्यावरचं उत्तर असेल का? नाही, बघा बडे साहेब, विलासराव असं आहे की ताट मोठं करा ना. 1956 साली जेव्हा किंवा 50 साली कॉन्स्टिट्यूशन स्वीकारली तेव्हा जेवढी शेड्यूल कास्टची संख्या होती तेवढी आज आहे का? आज त्यात इतकी गर्दी झालेली आहे. त्याचं कारण काय? तर जागा ताट तेवढंच राहिलं आणि संख्या मात्र वाढत गेली. तर माझं म्हणणं असं आहे की शेड्यूल कास्टच्या जागा 13%च का? त्या 18-20% व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी लढा करूया ना सगळे मिळून. त्या 20च्या 25 कशा होतील याच्यासाठी लढा करूया. मी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट. म्हणजे राज्य पुनर्रचना होण्याच्या अगोदर भटक्याविमुक्त जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत होता. मातंग समाज सुद्धा आमच्या बरोबर क्रिमिनल ट्राईब मध्ये होता. मातंग समाज हा आमच्यापैकी क्रिमिनल ट्राईब मध्ये होता. त्याचे किती लोक सेटलमेंट मध्ये होते हेही मी आकडेवारीने सांगू शकतो. त्याचा मी अभ्यास केलेला आहे पुरा. मातंग समाज आमच्या बरोबर सेटलमेंट मध्ये होता. तो हजेरीमध्ये होता आणि आम्ही सगळे चोर समाजातले पूर्वीचे लोक आहोत. त्यांचा समाज मोठा असल्यामुळे त्यांना उचललं आणि शेड्यूल कास्ट मध्ये घातलं आणि आमच्या बारक्या बारक्या समाजांवर अन्याय केला. त्यावेळेला 18% जागा होत्या. त्यातल्या 7% जागा या अनुसूचित जमातींना दिल्या. उरलेल्या 11% जागा कुठे गेल्या? तर त्यातनं आमच्यावरती मेहरबानी करायची म्हणून घटनेचं संरक्षण न देता 4% फक्त जागा आम्हाला त्यावेळी दिल्या. बरं, आम्हाला 4% जागा दिल्यानंतर उरलेल्या 6% जागा 7% जागा त्या कुठे गेल्या? मग माझं म्हणणं असं, त्या 7% जागांसाठी मातंग समाजाचे भांडण केलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी भांडण केलं पाहिजे आणि त्या जागा ज्या आपल्या बुडालेल्या आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. ताट मोठं करा, भांडणं होणार नाही. आता ताट तेवढंच ठेवलंय. 13% मध्ये सगळ्यांनी बसायचं. मातंग समाज शिकला, चर्मकार समाज शिकला, बाकीच्याही समाजात आमची हळूहळू माणसं शिकायला लागली. गर्दी वाढली. आता गर्दी वाढल्यावर मग लागली भांडणं व्हायला. याला मिळते का त्याला मिळते, वडावड सुरू झाली. माझं म्हणणं, आपण जरा डोकं शांत ठेवूया आणि सरकारच्या विरोधामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध आपण संघर्ष करूया की आमच्या जागा वाढवा घटनेप्रमाणे, लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजेत की नाही. मग 2011ची लोकसंख्या पकडा आणि जेवढी लोकसंख्या आमची शेड्यूल कास्टची असेल, शेड्यूल ट्राईबची असेल, त्या प्रमाणामध्ये आमच्या जागा. ठीक आहे, म्हणजे नवीन लोकसंख्या आल्यानंतर याच्याबद्दलचा निर्णय घ्या असं तुमचं म्हणणं आहे. नवीन लोकसंख्येच्या आधारावर पुनर्मांडणी करा या सगळ्या ह्याची, असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे सर, मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत नीती. आणि काय खोटं म्हणत नाही. आमची जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढं तर आम्हाला द्याल, तेवढं ते आता देत नाही आहे. हे एकेकाळी जेव्हा दिलं त्याच्यात एक नव्या दबड्याची वाढ करत नाही. त्यासाठी भांडूया ना सगळे मिळून. आपसात भांडणं हा शहाणपणा नाही. ठीक आहे, आपसात भांडणं हा शहाणपणा नाहीये असं तुम्ही म्हणताय. नितीन चंदनशिवेजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. खरं तर आज ताट मोठं करा असं सर म्हणाले, पण या ताटात माझा वाटा कुठं आहे र असं म्हणत काही जण म्हणतायत की आमच्यावरती अन्याय झाला आणि म्हणून न्यायासाठी आम्हाला उपवर्गीकरण हवंय, आमचं ताट वेगळं हवंय, आम्ही आमचं बघू. अशा प्रकारची जेव्हा मांडणी केली जाते, तुम्हाला असं वाटतं की या मांडणीनं बाबासाहेबांच्या त्या सगळ्या एकजुटीला तडा जातोय? जय भीम. जय भीम. हे उपवर्गीकरणाचा जो पिक्चर आता पडद्यावर आलेला आहे, याचं शूटिंग 35 ते 40 वर्षापूर्वी सुरू झालेलं होतं. बर. आता समर्थनार्थ आहेत त्यांना वाटतंय की मी हिरो आहे आणि विरोधक आहेत ते विलन आहेत. विरोधात जे आहेत त्यांना वाटतंय की मी हिरो आहे, समर्थनार्थ जे आहेत ते विलन आहेत. हे हिरो आणि विलनच्या ह्याच्यामध्ये या पिक्चरचा खरा डायरेक्टर कोण आहे हे सगळ्यांना निश्चितपणाने माहिती आहे. कोण आहे ग्राउंड तुमच्या मते? लेवलची कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इथली जी राज्यकर्ती जमात आहे, प्रस्थापित आहेत, हे काही एकच पक्ष म्हणता येणार नाही. बर. पण रस्त्यावरची जी आंबेडकरी चळवळ जी आहे, यामध्ये माने सरांचं योगदान आजपर्यंत, साहित्यिक योगदान, साहित्यिक चालणारी चळवळ, सांस्कृतिक चालणारी चळवळ, रस्त्यावरची चळवळ, मागण्यांसाठीची चळवळ, या चळवळीमध्ये आता फूट पडत गेलेली आहे.
गावगाड्यावरच्या मातंग बांधवांमध्ये जो आंबेडकरवादी आहे त्याचा हुंदका आज कुणीच ऐकायला तयार नाही. एकतर भावकीत राहावं की आंबेडकरवादी म्हणून सहज आपल्या दररोज भेटणाऱ्या मित्राला जाऊन गळ्यात गळा घालून पडून बोलावं. या दोन्ही संभ्रमावस्थेमध्ये आंबेडकरवादी अडकलेला आहे. आंबेडकरवादी हा काही एका जातीमध्ये नसतो, तो अनेक जातीमध्ये धर्मांमध्ये आहे, जो भारतीय म्हणून स्वतःला पुढे आणायला बघतो. ताट वाढवायचंच असेल तर आम्हाला सगळ्यांना अगोदर एकत्रित यावं लागेल. आणि खरं तर आजचा आमचा प्रश्न खरा हा असला पाहिजे की ते आम्ही जे आता बघतोय पेन्शनवर असणारी ही शेवटची पिढी आहे, सरकारी खात्यात कामाला असणारी सुद्धा ही शेवटची पिढी आहे सगळ्या समाजातली. आता त्या जागा निघतील नाही निघतील, पेन्शनवर कुणी येईल नाही येईल याचा काही संबंध आता राहिलेला नाही. त्या आरक्षण नावाच्या पातेल्यातलं महत्वाचं दूध संपलेलं आहे. ते जे राहिले त्या खरडून काढण्यासाठी भांडणं सुरू आहेत. जरी एखाद्या मुलानं अभ्यास करून तिथपर्यंत मजल मारलीच तर ऐन वेळेला विलासदादा पेपर फुटतायत. 10 आणि 20 लाख रुपये घेऊन मागच्या दारानं पेपरची कॉपी घ्यायची आमची कुणाचीच पात्रता नाही, हेही आम्ही एकदा सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे. आमचा लढा, आमचा संघर्ष हा आमच्या आपापसात असल्यामुळं निश्चितपणानं या आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी होणार आहे. उद्या कोर्टाचा निकाल कसाही येईल, कुठल्याही प्रकारचा येईल, तो समर्थनार्थ येईल, तो विरोधात येईल, पण हे जे वाढलेलं वैर आहे हे वैर कमी करण्यासाठी फार मोठा काळ पुन्हा एकदा उभा करावा लागणार आहे. पुन्हा एकदा साहित्यिक चळवळ आणावी लागणार आहे, पुन्हा एकदा सांस्कृतिक चळवळ आणावी लागणार आहे. आणि पुढच्या काळात माने सरांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला सापडतील की नाही अशी शंका आहे. सर म्हणाले आम्ही सगळ्यात धाकटे आहोत. धाकटे जरी असलात तरी या चळवळीनं तुमच्या भूमिकेचा, तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या प्रतिभेचा सन्मान या पूर्ण महाराष्ट्रानं केलेला आहे. खरंय, विचारांचं थोरले पण त्यांच्याकडे असं तुमचं म्हणणं आहे. विचारांचं थोरले पण हे, आणि आज महाराष्ट्राला वैचारिक थोरलेपणाची गरज आहे, जे आमच्याकडून संपलेले आहे. आणि जे सध्या सुरू आहे तरुणांमध्ये दोन्हीकडच्या एकमेकांच्या जातींच्या महापुरुषांचं नाव घेऊन अत्यंत अश्लील भाषेमध्ये टीकाटिप्पणी करणं, शिव्या द्यायच्या, त्यामुळं जे वाढलेलं वैर आहे, ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना संवेदना नाही, अशी माणसं वाटेल त्या भाषेत जाहीर स्टेजवरून जाहीरपणानं अत्यंत अश्लील भाषेमध्ये आपलं राजकारण चमकून घेण्याची ही एक संधी सुद्धा अनेकांना वाटतेय. हे एक प्रकारचं म्हणजे अशा वेळेस अनेकदा असं होतं की आपली नेतृत्व सिद्ध करणे, काय म्हणतात त्याला, नेतृत्व प्रस्थापित करण्याची सुद्धा एक प्रकारची ही त्यांना संधी वाटू लागली आहे. हे अत्यंत जरी खरं असलं, त्यांना जर वाटत असेल की हे आमचं नेतृत्व सिद्ध करायची संधी असेल, तर हा त्या सगळ्यांचा मूर्खपणा आहे. त्यांना हे सगळं त्यांचं यशस्वी झाल्यानंतर त्यांना कुठल्या कोपऱ्यात फेकून दिलं जाईल हे त्यांचं त्यांना सुद्धा कळणार नाही. सत्तेचे लाभार्थी होण्यापेक्षा संघर्षाचे सारथी होऊन या आंबेडकरी चळवळीला एक नवी दिशा, नवं वळण. आता सध्या विलासदादा संवाद थांबलेला आहे दोन जातींमधला. दोन जातींमधला म्हणण्यापेक्षा या सगळ्या 59 जातींमधला संवाद थांबत चाललाय. तसं बघायला गेलं तर हा विषय प्रत्येक जातींकडे मी ज्यावेळेला बघतो त्यावेळेला प्रत्येक जात आज एकटी पडलेली आहे. कुठल्याच जातीसोबत कुठलीच जात उभारताना दिसून येत नाही. आमचा मराठा बांधव एकटा आहे, धनगर बांधव एकटा आहे. एकटा 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 पडलेला या जातींचा समूह हा या देशाच्या लोकशाहीसाठी, संविधानासाठी अत्यंत घातक आहे. आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचा जो डायरेक्टर होता तोच डायरेक्टर या सुरू असणाऱ्या पडद्यावरच्या सिनेमाचा आहे. हा सिनेमा थांबवून एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी समंजसाची भूमिका घेऊन आम्हाला या पिढीला समजावून सांगणारं व्यक्तिमत्व हवं आहे. पण त्या व्यक्तिमत्वाचं ऐकून घेणाऱ्याची संख्या सुद्धा वाढली पाहिजे, शहाणपण वाढलं पाहिजे, संवेदना वाढल्या पाहिजे. तुम्ही हा अत्यंत महत्वाचा विषय
आज पडद्यावरती घेतलाय त्याबद्दल मी मनापासून तुमचं नाही कौतुक सर, आणि माध्यम म्हणून अभिनंदन. आमची ती जबाबदारी आहे. समाजात हे सगळं घडत असताना आपण केवळ बघ्याच्या भूमिकेत न राहता किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी आणखीन चिथावणी न देता साकल्यानं एक वैचारिक चळवळ आहे ही, तर त्याला विचार देण्याचं काम सुद्धा, त्या विचारी माणसांना समोर आणण्याचं काम सुद्धा आमचं आहे आणि ते आम्ही करतोय. पण आज या चर्चेमध्ये खास खरं तर या विनंतीला मान देऊन डॉक्टर BS वाघमारे सर जेव्हा आले, सर तुमचा अभ्यास, तुमचं चिंतन, या सगळ्या चळवळीतलं तुमचं काम आम्हाला माहिती आहे. पण जेव्हा आता चंदन शिवे सर म्हणाले की इथं एकमेकांना आज विलन ठरवलं जातंय, आज मी किती वंचित आहे, मी जास्त वंचित आहे तर त्याला तुम्ही कमी वंचित असलेले जबाबदार आहेत असं एकमेकांना ठरवलं जातंय. पण खरंच याचे काय वस्तुनिष्ठ पुरावे आहेत? एकमेकांना रोखण्याचं काम या सगळ्यांनी केलं का, की त्या सगळ्याला स्वतः ते जबाबदार आहेत? तुमचं याच्याबद्दलचं चिंतन काय आहे? आज जी प्रत्येक जो समूह होता ती आज एक एक जात का झाली, त्याच्या मागचं कारण जरा समजून घ्यायला आवडेल. बडे साहेब, मला या चर्चेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले आभार मानतो. आणि मी जय भीम, जय लहुजी, जय अण्णा यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्लीज सर. माझं म्हणणं असं आहे की मला असं वाटतं की हे जे उपवर्गीकरणाची योजना आहे, ही उपवर्गीकरणाची योजना खरं म्हटलं तर चातुर्वर्ण्य नाही किंवा जाती व्यवस्था नाही. आपण जे काही करतो आहोत ते घटनेच्या चौकटीमध्ये राहून, जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या घटनेच्या अंतर्गत राहून आपण ही योजना आपण केलेली आहे. आणि ही योजना दीर्घकाळपर्यंत न्यायालयामध्ये प्रलंबित होती. हा केस प्रलंबित होता. त्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी हा सर्वोच्च न्यायालयाकडून आला. आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की देशामध्ये एक प्रकारचं वैचारिक युद्ध या ठिकाणी सुरू आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जे काही महत्वाचे प्रश्न उभे केले त्या निमित्तानं की आमची एकजूट नष्ट होत आहे, दलिताची एकजूट या ठिकाणी नष्ट होत आहे. आणि कोर्टामध्ये तर आणि सर्वोच्च न्यायालयानं तर असं जाहीर केलेलं आहे की बाबा दलित समुदाय जरी असला, अनुसूचित जाती जरी असल्या, त्या होमोजेनियस नाही, त्या हेट्रोजेनियस आहेत. बर. आणि त्या कशा हेट्रोजेनियस आहेत याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाल्या. आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय पुढे येऊन उपवर्गीकरण करणं कसं योग्य आहे हे त्या ठिकाणी मांडलं गेलं आणि देशामध्ये उपवर्गीकरणाची ही योजना लागू झाली. माझं असं म्हणणं आहे की मी या उपवर्गीकरणाच्या योजनेकडे मी एक वस्तुनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे विचार करणारा एक व्यक्ती आहे, एक अभ्यासक आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही दृष्टिकोनातून दलिताची एकजूट या माध्यमातून तुटणार नाही. त्याचं कारण असं आहे, उपवर्गीकरणाच्या योजनेतूनच खऱ्या रीतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची बंधुभावाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना अबाधित राहू शकते. बंधुभाव काय आहे? या 59 जातीमधला बंधुभाव काय आहे? तर 59 जातीमधला बंधुभाव हा शेअरिंग द बेनिफिट्स हा आहे, शेअरिंग द रिसोर्सेस आहे. म्हणजे साधनं जी आहेत जगण्याची, बरं काय, तुम्हाला प्रतिष्ठा मिळण्याची, तुम्हाला उत्पन्न मिळण्याची, तुम्हाला समाजामध्ये एक प्रकारे ताटमानेनं राहण्याची, ही जी संसाधने आहेत, ही संसाधनाचं योग्य पद्धतीचं ते एक वाटप आहे.
ही वाटपाची योजना का पुढे आली? एक हम्म. 2च मिनिट मला हो. बोलू द्या. ही योजना पुढे का आली? तर आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाची किंवा रिझर्वेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, त्या योजनेची विश्वासार्हता ही क्वेश्चन मध्ये आली, ती प्रश्नांकित झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर रिझर्वेशन पॉलिसीची पत ही कमी झाली. का कमी झाली? जेव्हा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या रिझर्वेशन पॉलिसी ह्या पर्कोलेट होत नव्हत्या, तेव्हा रिझर्वेशनकडे साशंकेच्या दृष्टिकोनातून खालच्या गटातले, जसे की आता माने साहेब म्हणाले, माने साहेब तर चळवळीतले फार मोठे नेते आहेत, ते जसे म्हणाले की त्यांच्या समाजाला काहीच मिळत नाही आणि त्याच्याबद्दल वरच्या 2 समाजांनी काही केलं नाही. त्यांचा प्रश्न संयुक्तिक आहे, परंतु प्रश्न असा आहे की आपली योजनाच अशी आहे की ती योजना एक प्रकारे सगळ्या लोक होमोजेनियस असल्यामुळं, जो शिकलेला आहे, पुढारलेला आहे, ऐतिहासिक दृष्ट्या पुढे गेलेला आहे, ते सगळे बेनिफिट्स अप्रोप्रिएट करतो, त्याचा उपयोग करून घेतो आणि पाठीमागचे लोक पाठीमागच्या जाती पाठीमागच राहतात. मग यामुळे काय झालं की पाठीमागे राहिलेल्या जेवढ्या जाती आहेत, मागासलेल्या जाती आहेत, त्या जातींना एक प्रकारे परिघाबाहेर राहावं लागलं आणि आरक्षणाच्या धोरणाच्या याच्यात राहावं लागलं आणि म्हणून या धोरणाचा उपयोग हा खालच्या तळापर्यंत होत नव्हता. मग आपल्याला बंधुत्व बाबासाहेबांनी सांगितलेलं कसं काय आपल्याला निर्माण ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की हा एक प्रकारे वर्गीकरणाचं समर्थन तुम्ही करताय. तुम्ही म्हणताय की त्या वंचित घटकापर्यंत जर समजा आरक्षणाचा मूळ हेतू जो आहे तो पोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोचला पाहिजे. मग प्रश्न हाच आहे, बरोबर माने सर? प्रश्न हा आहे की जर समजा आरक्षणाची सुद्धा मूळ जो गाभा होता तो बाबासाहेबांना अभिप्रेत तेच होतं की शेवटच्या वंचित घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे. मग तो लाभ जर मागितला तर मग विलन का ठरवलं जात आहे? लाभ मागितला म्हणजे तुम्ही सगळ्या एकीवर आलात अशी मांडणी करणं कितपत योग्य आहे? मला विचारलं ते? हो सर, माने सर तुम्हीच बोला. हा, हे बघा, या मुद्द्यात आम्ही इतके पोळलेलो आहे ना की आमच्यासारखं कुणीही हे चटके काढलेले नाहीत. बरं, आम्हाला आधी 4% जागा दिला, म्हणजे भटक्या मुक्तांना, त्यांच्या वतीने मी बोलतोय. आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आम्ही बाबासाहेबांना मानणारेच आहोत, शाहू फुले आंबेडकरवालेच आहोत. आणि तरी सुद्धा, आणि आता तर आम्ही बहुसंख्य लोक हे बहुत आहोत, तरी सुद्धा आमच्या वाट्याला काय आलं तर आमच्या वाट्याला काही नाही आलं. आमच्या ताटामध्ये म्हणजे आमच्या 42 जमाती आहेत, त्याच्यामुळे धनगर आणि वंजारी आणून बसवले. उपवर्गीकरण नीट समजून घ्या मी काय सांगतोय. धनगर आणि वंजाऱ्यांना आणून घातला. मी त्याला एकटा आमदार होतो त्यावेळेला, मी आणि किसन राठोड, आम्ही दोघांनी खूप विरोध केला, पण आमच्या दोघांचं कोण ऐकणार? आमचं नाही ऐकलं आणि उपवर्गीकरण केलं, अबकडं केलं. अबकडं केल्यावरती काय झालं, मी गेलो शरदरावांच्याकडे, त्याला म्हणलं तुम्ही याच्यात आमच्यावर अन्याय होतो. मग मी सभागृहात खाली बसलो फ्लोअरला. पण टिळक साहेब म्हणाले असं नाही करता येणार, असं केलं तर अपमान होईल सगळ्या सभागृहाचा. म्हणलं माझं काही संबंधच नाही ना, मी माणूसच नाहीये तुम्ही मानत मला. आमचं मनुष्यत्वच तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत, त्याला काय करायचं? तर तुम्ही आधी आमचं ताटच मोठं करत नाही, त्याच्यामध्ये आता धनगर समाज आला तर आम्हाला काय मिळेल? कारण आमचं शिक्षणाचं प्रमाण, धनगर समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण, वंजारी समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण हे इतकं विसंगत आहे आणि एकमेकाची कॉन्ट्राडिक्टरी आहे की आम्ही 0.6 आमचं एज्युकेशनचं पर्सेंटेज, आणि बाकीचे लोक वर गेलेले. आता ते आम्हाला ऐकतील का? नाही ऐकणार. मग तुम्ही आमच्यात त्यांना घालू नका. ऐकलं नाही. मग आठवले साहेब आमचे मंत्री होते, आठवले साहेब म्हणाले ते मेंढरं घेऊन येतात म्हणून ते भटक्या जमातीत घालतोय. गवई साहेब गेले बिचारे, गवई साहेब होते, गवई साहेब ताडकन उभे राहिले, म्हणाले मिस्टर मिनिस्टर तुम्हाला काय कळतंय काय? मेंढरे घेऊन हिंडणं हा जर निकष असेल तर म्हणाले आता मी फोन करून सांगतो घरी आणि 1000 मेंढरे घ्यायला सांगतो, घालता मला त्या जातीत. त्या गप्प झालं सभागृह. आणि मग मला सांगितलं की समजूत काढली की कडक करूया, एकाच दुसऱ्याने घ्यायचं नाही.
माझा आमचा घेतलेला आमचा बॅकलॉग आमच्या बरोबर राहील, त्यांचा हो. बॅकलॉग त्यांच्या बरोबर राहील हम्म. आणि कुणी कुणाचं खायचं नाही, हम्म. असं ठरलं. पुढे पण आमचं त्याचा सरकार फायदा पडलं. झाला, त्याचा एक फायदा मिनिट, झाला. नाही नाही नाही. जरा एक मिनिट ऐका. हम्म. आमचा फायदा तर सोडा हो, मी काय सांगतोय पुढे ऐका. हम्म. युतीचं सरकार आलं, मनोहर हा. जोशी मुख्यमंत्री झाले, हम्म. मुंडे आणि डांगे दोघे आले, मी नावं घेऊन सांगतोय ना, हे हा. दोघे आले. हम्म. आणि जो शरद पवारांनी जे काढला होता, कुणी कुणाचं खायचं नाही, कुणी कुणाच्या जागा हिसकवायच्या नाही, तो जे त्यांनी बदलून टाकला, पुसून टाकला. आता काय झालं, नाही मिळालं तर ब घ्या, ब नाही मिळालं तर क घ्या, क नाही मिळालं तर ड घ्या. म्हणजे मूळच्या विमुक्त जमातीतला माणूस मिळणारच नाही, भटक्या जमातीतला माणूस मिळणारच नाही. म्हणजे क म्हणजे धनगर आणि ड म्हणजे वंजारी. हम्म. या दोघांनी सगळं खाऊन टाकलं. आमच्या वाट्याला काही घंटा आला, आम्ही सगळ्या राखीव जागा सोडून दिल्या, कारण आम्हाला काही मिळणारच नाही या व्यवस्थेमध्ये. हम्म. आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे, स्कॅटर्ड असल्यामुळे आम्हाला काही मिळालं नाही. मी मातंग समाजातल्या बांधवांना अनेकदा सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर होतात. एक वर्ष नाही, आम्ही 80 वर्ष एका कायद्याने एकत्र होतो. हम्म. वाघमारे साहेबांनी सांगू दे नाही म्हणून. हम्म. 1871 ते 1952 सालापर्यंत मातंग समाज हा आमच्या बरोबर होता. आणि मग त्याने एकट्यानं शेड्यूल कास्ट मध्ये गेले, आम्हाला मागं सोडलं. का सोडलं तरी बाबा आम्हाला मागं? तुम्ही जर मोठे भाऊ होता, आमची संख्या मोठी तुमची होती, तुम्ही आम्हाला का सोडलं? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि तुम्ही किती खाल्लं म्हणून तुमच्याशी काही मी भांडायला आलो नाही. मी तुमच्याशी भांडायला आलो हम्म. कारण मला एक कळत होतं की तुमच्या हातात काय नाही, माझ्या हातात काय नाही. आपण लक्षात मांडून काय करायचं आहे. या क्षणाला मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या सगळ्या रिझर्वेशन या धनगर वंजारी समाज, मी जबाबदारीने बोलतोय, हम्म. धनगर वंजारी समाजानं खाल्ल्या त्या दिवशी मी हा निर्णय घेतला की आता आपलं शून्य कुठेतरी नेऊन उभं केलं पाहिजे. म्हणून मी माझं 42 जमातीचं शून्य बाबासाहेबांच्या मागे नेऊन उभं केलं, बुद्धांच्या मागे नेऊन उभं केलं. आणि जे लोक चोऱ्या करायला जात होते त्या लोकांना फुलं विकायला लावले. त्या हा बदल आम्ही आमच्या बळावरती केलेला आहे. कुठल्याही रिझर्वेशन ना आम्हाला फायदा दिलेला नाही, ना ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन आहे. बरोबर. लाज माझा वाटायला सर पाहिजे. सर मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट थांबा. हा हा लाज वाटायला पाहिजे. जय भीमवाल्यांना लाज वाटायला पाहिजे की आपला एक समाज आज सुद्धा हागणदारीत राहतो, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आपण मिळवून ठेवू शकलो नाही. उलट तुम्ही भांडताय आपसामध्ये. नाही. मी मी अरे खरं मी तरी मी पाहा मी ना, तुमची तुम्हाला मी मिळत नाही ना, मी तुमची तुम्हाला भावना मिळत नाही मी ना, तर तुमची वाढवून भावना मागा समजू ना. शकतो सर. फक्त माझ्याकडे वेळेचा अभाव आहे. शेवटची कमेंट घेण्यासाठी चंदन शिवे सरांकडे जाणार आहे. मी जिथून सुरुवात केली होती, मी म्हणालो होतो की बाबासाहेबांना प्रबुद्ध समाज हवा होता. या प्रबुद्ध समाजामध्ये जर उद्या अशा प्रकारचे तट निर्माण झाले, गट तर आधी आहेतच, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण समाज म्हणून सुद्धा एक जात दुसऱ्या जातीच्या समोर उभी राहिली तर त्याचे काय परिणाम संभवतात आणि आता एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याचे मार्ग बंद झालेत का? निश्चितपणानं एकत्र येण्याचे मार्ग मला तरी आता दिसत नाहीत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं जातंय की नाही जात हाही एक प्रश्न आहे. लहुजी वस्ताद साळव्यांच्या कामावरती सुद्धा शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि बाबासाहेबांवरती सुद्धा आता नको त्या भाषेमध्ये कमेंट केल्या जात आहे. यावरून असं दिसतंय की या पिढ्यांमध्ये संवेदना, शहाणपण राहिलंय की नाही राहिलंय हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. न्याय व्यवस्थेवरती आता आमचा पूर्ण भारताचा कितपत विश्वास आहे हेही आम्ही स्वतःला आता विचारून बसलेलो आहोत. जो निर्णय येईल तो शेवटी मान्य करावा लागेल. यात कायद्यात भावना चालणार नाहीत, कागद बोलेल. पण त्यानंतर ही जी चळवळीची फार मोठी हानी आहे, मानवतेची, समतेची चळवळ, ही ज्या गतीनं सुरू होती त्या गतीनं ती धावताना दिसणार नाही. हे माझ्यासारख्या आंबेडकरवाद्यांचं दुःख आणि वेदना कायम आम्ही उरात घेऊन जगणार आहोत. या पलीकडं माने सरांच्या अनेक भूमिकेशी मी सहमत होताना दिसेल. आजही पारधी आहे जो पालावरती राहतोय, त्याच्या बाजूने कुणी उभं राहत नाही. आजही लमानी आहे जो रस्त्यावरती दगड फोडतोय, त्याच्या बाजूने कुणी उभं राहत नाही. प्रत्येकानं स्वार्थाची भूमिका घेतलेली आहे. अजूनही आम्ही आंबेडकरी चळवळ म्हणताना मानवतेची नजर, मानवतेचा डोळा आम्हाला मिळालेला नाही हे माने सरांनी आधी सांगितलेलं आहे. त्यावरती मी एवढंच म्हणेन की आमच्यातली संवेदना जागृत व्हावी. अण्णाभाऊ साठेंना वाचता वाचता लहुजींच्या दांडपट्ट्याशी जवळीक साधावी आणि बाबासाहेबाच्या ज्ञानाच्या महासागरात
तुडुंब भरून न्हाऊन निघावं, रायगडाच्या पायरीवर बसून तुकारामाच्या मांडीवर बसून बोलणाऱ्यांचं ऐकत राहावं, हा एवढा शहाणपण असणारा महाराष्ट्र टिकावा, हा पुरोगामी विचार टिकावा, एवढंच मी एक साहित्यिक म्हणून माझी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि वाघमारे सर, प्लीज शेवटची काही सेकंद आहेत, पण तरी मी तुमच्याकडे येतो. प्लीज सर, काय अपेक्षा व्यक्त कराल? बडेसाहेब, मला एकच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सबंध दलित मंडळींना मला हे सांगायचं आहे, आंबेडकरवादी मंडळींना हे सांगायचं आहे की आपण हे उपवर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि आपण जर संविधानावर आपला विश्वास असेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपला विश्वास असेल की ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे रेफरन्सेस तुम्हाला त्या निर्णयामध्ये आढळून येतात, तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या सर्व न्यायप्रिय आंबेडकरवादी लोकांनी समता, बंधुत्व, करुणा याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी उपवर्गीकरणाचं समर्थन केलं पाहिजे आणि त्याच्यातून न्याय प्रस्थापित केला पाहिजे. उपवर्गीकरण हे राजकारणाचा विषय न राहता, राजकारणाचा जरी असला तरी तो नैतिक राजकारणाचा विषय आहे आणि नैतिक राजकारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. तद्वतच महात्मा गांधी यांनी नैतिक अधिष्ठान या देशातल्या राजकारणाला प्रदान करून घेतलेलं आहे. या सगळ्या महापुरुषाच्या विचारावर आणि तत्वज्ञानावर ज्यांचा विश्वास त्यांनी एक प्रकारे उपवर्गीकरणाचं समर्थन केलं तुम्ही म्हणताय पाहिजे. की ही न्यायाची हाक आहे, न्यायाचा हुंकार आहे आणि न्यायाचा एल्गार आहे. जो न्याय आम्ही मागतोय, आम्ही जर सोबत आहोत तर मग आमचा सुद्धा जो संघर्ष आहे, तो आवाज आहे, तो ऐकला पाहिजे. निश्चितपणे उपवर्गीकरणानं किती फायदा किती नुकसान याच्याबद्दलचा जो भाव आहे किंवा त्याचा निर्णय आहे तो अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती निश्चितपणे ठरेल. नुकसान किती हे उद्या कळेल, फायदा किती हेही उद्या कळेल. पण निश्चितपणे आज सगळ्यांनी रस्त्यावर उतरून एकमेकांवर चिखलफेक करणं, एकमेकांबद्दल भलं बुरं बोलणं हे योग्य नाहीये. आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी नागरिक, नेते आणि या सगळ्या तरुणांनी सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे. मार्ग जरी समजा आरक्षणाच्या संदर्भातले न्यायाचे वेगळे असले तरी सुद्धा एकीला नख लागता कामा नये याची काळजी घेणं, समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही, मला न्याय मागत असताना दुसऱ्याचं मन दुखावता कामा नये याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज आपण अतिशय सुंदर अशी मांडणी केली, त्याबद्दल आपापल्या भूमिका मांडल्या, त्या सगळ्या भूमिकांचं स्वागत करत आजच्या बडे मुद्देमध्ये आपण वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या चर्चेत जाताना सगळ्यात शेवटी जो प्रश्न आपण विचारला होता, जनतेचा कौल जाणून घेऊया. उपवर्गीकरणामुळे आंबेडकरी वज्रमुठीला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जाते, ती खरी आहे का, पटती आहे का? तर हो, 84% लोकांचं म्हणणं आहे होय, ही भीती खरी आहे. 16% लोकांचं नाही असं म्हणणं आहे. ही भीती जरी असली तरी एकसंध वज्रमूठ बाबासाहेबांच्या विचारांची, लहुजी साळवेंच्या विचारांची, अण्णाभाऊंच्या विचारांची राहायला हवी, यामध्ये कुठलंही दुमत नाही. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.